की बहिणींनो, लाडक्या ताईंनो, खुशखबर खुशखबर खुशखबर, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची बातमी आली आहे। लाडक्या ताईंनो, वितरणाला पुन्हा सुरुवात झाली आहे। डबल या ठिकाणी वितरणाला सुरुवात झाली आहे। थोड्याच वेळापूर्वी 2:30 वाजता वाटपाला सुरुवात झाली आहे। मी लाडक्या ताईंनो काल पण सांगितलं होतं, तुम्हाला वाटप होणार होणार होणार, 100% तुम्हाला वाटप होणार, काळजी करायची गरज नाहीये। ज्या ज्या लाडक्या ताईंना परवा तेरवा पैसे किंवा या 2-3 दिवसामध्ये पैसे आले नव्हते, त्या लाडक्या ताईंनी पट सर्वांनी चेक करायचे। हप्ता वाटपाला सुरुवात झाली आहे। बघा, आज वाटपाचा हा 4था दिवस आहे आणि या 4थ्या दिवशीला वाटपाला सुरुवात झालेली आहे। कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला पैसे आलेत, पटपट आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय तुम्हाला किती वाजता पैसे जमा झालेले आहेत। सगळ्यांना एक महत्त्वाची बातमी आहे लाडक्या ताईंनो, सगळ्या गोष्टी तुम्हाला मी सांगणार आहे आणि बघा, ही महत्त्वाची मधली बातमी तुम्हाला डायरेक्ट मी सांगत आहे लाडक्या ताईंनो, आज तुम्हाला बऱ्याच लाडक्या ताईला पैसे वाटप होणार आहेत। किती महिलांना होणार आहेत त्या सगळ्या गोष्टी सांगतो। बघा लाडक्या ताईंनो, तर वेळ न घालता व्हिडिओला सुरुवात करूया। 15वा हप्ता म्हणजे कोणता, या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता, डबल हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे। लाडक्या ताईंनो, सगळ्यांनी पटपट चेक करायचं आहे। तर बघा, वाटपाला सुरुवात झालेली आहे, सगळ्यांनी चेक करा किती महिलांना हप्ता मिळणार आहे। त्या सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार आहोत। व्हिडिओ काळजीपूर्वक शेवटपर्यंत बघायचा आहे। आणि बघा, दिवाळी बोनस 2000 रुपये, 5000 रुपये कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला भेटायला लागलेत। सरकारने या ठिकाणी आदेश पण दिलेत, 2000 रुपये हप्ता वाटपाचे, 5000 रुपये हप्ता वाटपाचे आदेश देखील दिलेले आहेत दिवाळी बोनस साठी। तर कोणत्या लाडक्याला ताईला भेटणार आहेत, कुणाला भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। मग लाडक्या बहिणींना, आपल्या या लाडक्या बहिणींना महाराष्ट्रातल्या भेटणार आहेत का नाही, सगळ्या गोष्टी बघणार। व्हिडिओ काळजीपूर्वक आहे। आणि कोणत्या कोणत्या लाडक्या ताईला या 3 दिवसामध्ये 4 दिवसामध्ये हप्ता वाटप झालाय, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि कमेंट बॉक्स मध्ये कधी तुम्हाला हप्ता वाटप झालाय पटपट सांगायचंय। कारण की आता दिवाळी बोनस नेमकं कधी भेटणार आहे, भेटणार आहे का नाही, या सगळ्या गोष्टी बघूया। चला आता वेळ वाया व्हिडिओला सुरुवात करूया। सगळ्यात पहिली गोष्ट लाडक्या ताईंनो, हप्ता वाटपाला सुरुवात झालेली आहे दुपारच्या 2:30 वाजता। बघा, तुम्हाला मी दररोज स्पीड टाइम टेबल सांगत असतो लाडक्या ताईंनो। बघा लाडक्या ताईंनो, तुम्हाला मी 3 दिवसापूर्वी पण सांगितलं होतं, म्हणजे शनिवारी सांगितलं होतं लाडक्या ताईंनो, काल पण सांगितलं होतं, काळजी करायची गरज नाहीये। हप्ता वाटपाचं वितरण किती दिवस चालणार आहे हे तुम्हाला मी सांगितलं होतं। आणि बऱ्याच लाडक्या ताईला वाटलं की बाबा काल आता हप्ता वाटप झाला नाही म्हणजे वितरण संपलं, असं नाही लाडक्या ताईंनो। मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं, काळजी करायची गरज नाही। हात जोडून विनंती केली होती की लाडक्या ताईंनो, काळजी करू नका, टेन्शन घेऊ नका, फक्त अजून 1-2 दिवस वाट बघा। हे तुम्हाला मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं। वितरण 100% सुरू होणार म्हणजे होणार आणि आज वाटप सुरू झालेलं आहे लाडक्या ताईंनो। ज्या ज्या लाडक्या ताई, आणि नाशिक जिल्हा असेल, नागपूर जिल्हा असेल, पुणे जिल्हा असेल, छत्रपती संभाजीनगर जिल्हा असेल, या ताईंनी पण लवकर चेक करायचे। कारण की या ताईंच्या खूप कमेंट्स येत आहेत की सर नाशिक जिल्ह्याला पैसे येत नाहीत, नाशिक जिल्ह्याला पैसे येत नाहीत, नाशिक जिल्ह्याला पैसे येत आहेत। तर लाडक्या ताईंनो, पटपट सर्वांनी चेक करा। आता अकाउंटला तुमच्या पैसे यायला सुरुवात झालेली आहे। तर बघा, सकाळचा जो टप्पा होता, सकाळच्या टप्प्यामध्ये आज वाटप झालेलं नाहीये, म्हणजे सकाळचा 9 ते 11चा जो टप्पा असतो त्याच्यामध्ये वाटप झालेलं नव्हतं आज। त्याच्यामुळे मी व्हिडिओ पण या ठिकाणी नाही बनवला लवकरात लवकर, की कारण हप्ता वाटप सुरू झाल्यानंतर म्हणलं व्हिडिओ बनवून तुम्हाला टाकावा। तर लगेच बघा, दुपारचा जो टप्पा असतो 1 ते 3 वाजेचा टप्पा, या 1 ते 3च्या टप्प्याने जादू केली लाडक्या ताईंनो। आणि दुपारी 2:30 वाजता बघा, लक्षात घ्या, 2:30 बरोबर या ठिकाणी दन लाडक्या ताईंच्या पट लाडक्या ताईंच्या अकाउंटला पैसे यायला सुरुवात झालेली आहे दुपारच्या टप्प्यामध्ये। आणि लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, संध्याकाळी आता बघा, दुपारी सुरुवात झाली म्हणजे संध्याकाळी 100% पैसे येणार म्हणजे येणार। ज्या लाडक्या ताईला दुपारच्या टप्प्यामध्ये पैसे नसतील आले तर त्या लाडक्या ताईंना डबल या ठिकाणी बघा, संध्याकाळच्या टप्प्यामध्ये, म्हणजे कोणता टप्पा असणार आहे, 5 ते 7 या हा जो टायमिंग आहे त्याच्यामध्ये पैसे येणार म्हणजे येणार। लिहून ठेवा। जर रेकॉर्डिंग करायचं असेल, कुणाला विश्वास नसेल तर रेकॉर्डिंग करून ठेवा। मी रात्रीच्या लेक्चर मध्ये तुम्हाला पुराव्यासहित दाखवणार आहे। 5 ते 7च्या दरम्यान देखील तुम्हाला हप्ता वाटप होणार म्हणजे होणार। मधली गोष्ट मला समजली म्हणून तुम्हाला मी सांगतोय। मधल्या गोष्टी बघा, आपण अगोदर सांगतो, नंतर तुम्हाला ते पाहायला मिळतात। तर तुम्हाला मधली गोष्ट डायरेक्ट सांगतो लाडक्या ताईंनो, संध्याकाळच्या टप्प्यामध्ये पण तुम्हाला हप्ता भेटणार म्हणजे भेटणार। काळ्या दगडावरली पांढरी रेषा 100% तुम्हाला भेटणार। संध्याकाळी तुम्हाला मी पुराव्यासहित दाखवतो। तर बघा लाडक्या ताईंनो, 5 ते 7 मध्ये पण तुम्हाला भेटणार आहे। बऱ्याच लाडक्या ताई म्हणतात की सर आता आम्हाला हप्ता अजून भेटलेला नाहीये। तर लाडक्या ताईंनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, ज्या ज्या लाडक्या ताईंना 14वा हप्ता भेटलेला आहे त्यांना त्यांचं डीबीटी कंप्लीट आहे, त्यांना पैसे भेटायला लागलेत।
अशा कोणी लाडक्या ताई आहेत का ज्यांना अजून हप्ता भेटला नाहीये? त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचंय तुम्हाला 14वा हप्ता भेटला होता का आणि डीबीटी तुमचं कंप्लीट होतं का? डीबीटी आणि 14वा हप्ता जर भेटला असेल 100% तुम्हाला पुढचे हप्ते भेटणार. आता राहिला प्रश्न 12वा 13वा आणि 14वा हप्ता ज्या लाडक्या ताईला भेटला नव्हता. 12वा 13वा आणि 14वा हप्ता अशा लाडक्या ताई होत्या ज्यांच्या घरामध्ये 2 पेक्षा जास्त लाडक्या ताई असतील किंवा 2 विवाहित लाडक्या ताई असतील किंवा असे 26 लाख लाडक्या ताई अडकले होत्या. किती? 26 लाख लाडक्या ताई अडकून ठेवल्या होत्या, त्यांना अपात्र केलं होतं, त्याला 12वा 13वा आणि 14वा हप्ता भेटला नव्हता. मग त्याच्यानंतर आपण सगळ्यांनी मागणी केली की लवकरात लवकर त्यांची चौकशी व्हावी, अंगण सेविकाच्या माध्यमातून त्यांची पडताळणी व्हावी. लवकरात बऱ्याच लाडक्या ताईंना प्रत्यक्ष घरी जाऊन चेकिंग झाली, बऱ्याच लाडक्या ताईंना फोनवर चौकशी झाली आणि त्याच्यानंतर बघा परत एकदा 12वा 13वा 14वा भेटला नाही आणि 15वा हप्ता वाटपाला सुरुवात झाली. तर अशा लाडक्या ताई कोणी असतील तर कमेंट बॉक्समध्ये सांगा ज्यांना 12वा 13वा 14वा हप्ता भेटला नाही पण आता 15वा हप्ता भेटायला लागला. पण त्याच्यासाठी एक कंडिशन लक्षात ठेवा लाडक्या, घरामध्ये 2च लाडक्या बहिणी असायला पाहिजेत. 2 पेक्षा जास्त लाडक्या बहिणी तुमच्या घरामध्ये असतील किंवा दुसऱ्या कोणत्या योजनेचा लाभ घेत असताल तुम्ही तर तुम्हाला हप्ता भेटणार नाही. 100% तुम्हाला गॅरंटी की चालतोय. आणि बऱ्याच लाडक्या ताई म्हणतील की सर उत्पन्नामुळे आताच कॅन्सल व्हायला लागलंय का? काही उत्पन्नामुळे लाडक्या ताई बाहेर काढतायत का? तर बघा आता ई-केवायसी जी चालू आहे तुमची त्या ई-केवायसी वर आधार कार्डवर समजणार आहे की तुमचे उत्पन्न किती, तुमच्या वडिलांचे, पतीचे किंवा घरच्यांचे उत्पन्न सगळे समजणार आहे. त्याच्यामुळे ई-केवायसी करून घेतली जात आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो आतापर्यंत तर ई-केवायसी उत्पन्नामुळे काही बाहेर काढलेलं नाहीये कारण की ई-केवायसी आता सुरू झालेली आहे. त्याच्यामुळे लाडक्या ताईंनो या 2 गोष्टी तुमच्या पूर्ण आहेत का? 12वा 13वा हप्ता तुम्हाला भेटला असेल, 14वा हप्ता भेटला असेल तर तुम्हाला 15वा भेटेल. आणि ज्यांची 12वा 13वा 14वा भेटला नसेल पण त्यांच्या सगळ्या गोष्टी कंप्लीट असून त्यांना जर यादीमध्ये घेतलं असेल तर त्यांना पैसे भेटत आहेत. लाडक्या ताईंनो खूप महत्वाची अपडेट समोर आलेली आहे. आता बघा बऱ्याच लाडक्या ताई म्हणतील की सर हे तुम्ही अगोदरच सांगतात, कसं तुम्हाला सगळं माहित होतं? लाडक्या ताईंनो बघा कालपासून मी या ठिकाणी मोठ्या मोठ्या मंत्री साहेबांच्या पीएनना त्यांना कॉल करून विचारत आहे, अधिकारी साहेबांना त्यांना डायरेक्ट कॉल करून विचारत आहे. जे माझे पत्रकार बांधव आहेत, मित्र आहेत, टीव्ही चॅनलवाले असतील, न्यूज चॅनलवाले असतील, त्यांना पण विचारत आहे की बाबा काय अपडेट भेटायली का मधली? तर तुम्हाला मी सांगितलं होतं, 100% सांगितलं होतं लाडक्या ताईंनो कालच, कारण कालच मला समजलं होतं ते की आज वाटप होणार आहे आणि आज वाटप सुरू झालेलं आहे लाडक्या ताईंनो. तर बघा 2 कोटी 35 लाख लाडक्या ताईपर्यंत हा लाभ पोहोचणार आहे. मागच्या वेळेस आकडेवारी कमी झाली पण आता हळूहळू अजून वाढली आहे. 2 कोटी 35 लाख लाडक्या ताईपर्यंत हा हप्ता पोहोचणार आहे. खूप आनंदाची बातमी आली. आणि लाडक्या ताईंना कोणत्या लाडक्या ताईंना गुड न्यूज भेटली पटपट सांगा बरं की ज्यांना 15वा हप्ता भेटलाय. 15वा म्हणजे सप्टेंबर महिन्यात हप्ता कुणाला भेटलाय, भले तो 10 ऑक्टोबरला, 11 ऑक्टोबरला, 12 ऑक्टोबरला तर काही भेटलं नाही पण 13 ऑक्टोबरला आज या 2-3 दिवसामध्ये कोणत्या लाडक्या ताईला हप्ता भेटलाय, आपलं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय आणि तुम्हाला कधी हप्ता वाटप झालाय पटपट सांगायचंय. कारण की बघा 10 ऑक्टोबरला वाटप सुरू झालं, 11 ऑक्टोबरला दुसऱ्या दिवशी वाटप जोरात चाललं, 12 ऑक्टोबरला जरा वितरण झालं नाही, रविवारमुळे सुट्टीमुळे पकडून चला. आणि आता बघा बऱ्याच लाडके म्हणतील की सर आज जरी हप्ता वाटप नाही झालं तर मग काय करायचं? तर उद्यापर्यंत वाट बघायचे. 14 ऑक्टोबर तुम्हाला मी टायमिंग दिलेला आहे, उद्यापर्यंत वाट बघायचे. जर उद्या पैसे नाही आले तर मग त्याच्याबद्दल मग रात्री तुम्हाला सांगेल, उद्या रात्री सांगेल की बाबा परवा दिवशी काय वाटप होणार आहे का, 15 ऑक्टोबरला होणार आहे का, ते नंतर सांगेल तुम्हाला. पण लक्षात घ्या लाडके ताईंनो 100% तुम्हाला हप्ते वाटप आता सुरू झालेलं आहे. काही अडचणी असतील कमेंट बॉक्समध्ये विचारायचे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, श्री गुरुदेव.